नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली। अवघे 2 दिवसात शाळेत मित्रांसोबत घालवले। तिसऱ्या दिवशी त्याच उमेदीने तो गावापासून 1 किलोमीटर अंतरावरच्या दुसऱ्या गावातील शाळेत गेला। संपूर्ण दिवस शाळेत घालवला। सायंकाळी सुट्टी झाली व गावातीलच एका मित्रासोबत एकाच सायकलवर बसून गावाकडे निघाला। गावालगत पोहोचला खरा, पण नियतीला काही वेगळंच मान्य असावे। मागील बाजूने येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली, त्यात त्याचा चिरडून मृत्यू झाला। ही हृदयद्रावक घटना बुधवार 3 जुलै रोजी तालुक्याच्या वसा इथं घडली। ऋतुराज प्रशांत शिवणकर, वय वर्ष 11, राहणार वसा, असं जागीच ठार झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे। 1 जुलैपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली। पाठ्यपुस्तके मिळतात म्हणून मुले पहिल्या दिवशीपासूनच शाळेत जातात। कुणी डेस्क बेंच पकडतात, तर कुणाला जुन्या मित्रांना भेटण्याची ओढ लागलेली असते। अशाच ओढीने ऋतुराज हा पहिल्या दिवसापासूनच वसा जवळच्या पोर्ला येथील शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता 5वीत जाऊन अवघे 2च दिवस उलटले होते। गप्पा गोष्टीत शाळेतील तिसराही दिवस संपला। सायंकाळी सुट्टी झाल्यानंतर एका मित्रासोबत स्वतः सायकल चालवत गावाकडे निघाला। पोर्लापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर गडचिरोली आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर त्याचे गाव। गावच्या फाट्याजवळ पोहोचला। आता गावच्या रस्त्याने सायकल वळवणार, तोच गडचिरोलीकडून आरमोरीकडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने मागील बाजूने सायकलला धडक दिली। यात त्याचा मित्र बाजूला फेकला गेला, तर ऋतुराज हा ट्रकच्या चाकाखाली आला। यात त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती गावात पोहोचताच गर्दी उसळली। लगेच पोलिसांनाही कळवण्यात आले। रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती। प्रशांत शिवणकर हा ऋतुराज यांना एक मुलगा होता व त्यापेक्षा लहान मुलगी आहे। आपल्या मुलाला ट्रकनं चिरडल्याची माहिती होताच शिवणकर कुटुंब शोक सागरात बुडाले। एकुलत्या मुलाच्या जाण्याने नातेवाईकांच्याही अश्रूंचा बांध फुटला।